मागच्या भागात आपण पाहिलं, गंगा आता आनंदाश्रूंनी म्हणते, असा अविश्वसनीय, जवळजवळ अशक्य असा त्याग करूनही तू इतकी साधी आणि नम्र कशी राहू शकतेस ताई? या जगात तुझ्यासारखी दुसरी कोणी आहे का? मी तुला ताई म्हणू का? मी अनाथ आहे. माझ्या आयुष्यात मला कधीच बहीण नव्हती. तू मला नवीन आयुष्य दिलंस, आर्यनशी माझं लग्न लावून. आजपासून मी तुला माझी मोठी बहीण मानू इच्छिते. मला परवानगी आहे का? काव्या प्रेमाने भरून म्हणते, नक्कीच माझी बहीण. आज मला खूप आनंद झाला. मला एक सुंदर बहीण मिळाली आणि आत्तापासून तू कधीच स्वतःला अनाथ समजायचं नाही. तू मला बहीण म्हणाली आहेस तर मीही तुला खऱ्या बहिणीसारखीच जपेन. ती गंगाला घट्ट मिठी मारते. आर्यन म्हणतो, हे सगळं ठीक आहे, पण मामा गंगाधर दासचं काय? त्यांना अजूनही मंडपात तू जे बोललीस तेच खरं वाटतंय का? हा माधव नेमका कोण आहे? तुम्ही दोघं या घरातून गेल्यानंतरच प्रेमात पडलात का? काव्या आजूबाजूला पाहत, कोणी ऐकत नाही ना याची खात्री करून म्हणते, नाही आर्यन, मी तुम्हाला सगळं खरं सांगते. पण तुम्ही दोघांनी वचन द्यायचं हे गुपित कुणालाही कळता कामा नये. ती संपूर्ण सत्य सांगते. गंगा म्हणते, ताई, तू खरोखरच तुझ्या नावाला साजेशी आहेस. काव्या, जशी देव रुक्मिणी तसंच तुझं सोन्यासारखं मन आहे. तू निस्वार्थ आहेस, नेहमी इतरांसाठी जगणारी. म्हणतात रुक्मिणी देवी ही सीतादेवीचा अवतार होती आणि तुझ्यातही सीतेसारखीच सहनशीलता आहे. सगळ्यांचे दुःख स्वतःवर घेणारी. एकामागोमाग एक संकट तुझ्यावर येतच राहतात. खरं सांगायचं तर हे सगळं आमच्यामुळेच सुरू झालं. जर मी आणि आर्यन नसतो तर तुला घर सोडावं लागलं नसतं. तुला सतत भीतीत जगावं लागलं नसतं. सत्य कधी बाहेर येईल का या विचाराने. तरीही तू आम्हाला इतक्या सहज माफ केलंस. मला वाटतं आपण आत्ताच जाऊन सत्य सांगावं. पण सांगितलं तर ते कसं घेतील, आणि नाही सांगितलं तर पुढच्या 2 आठवड्यात तुझं लग्न ठरवतील. काव्या म्हणते, गंगा, स्वतःला दोष देणं थांबव. मी आताच सांगितलं ना, भूतकाळ सोडून दे. जे होणार आहे ते होणारच. देव आपल्याला हे सगळं का अनुभवायला लावत आहे? आपल्याकडून हा अभिनय का करून घेत आहे? यामागे काहीतरी कारण असणारच. तू काहीच चुकीचं केलं नाहीस. पण काळजी करू नको, मी लवकरच सगळं ठीक करेन. अगदी लवकर बाबांना सत्य समजावून सांगेन. आर्यन म्हणतो, गंगा बरोबर बोलते काव्या. आपण आपल्या चुकांसाठी देवाला दोष का द्यायचा? तू फक्त आम्हाला मदत करायला गेलीस आणि त्यामुळेच तू या संकटात अडकलीस. आता फक्त 2 आठवड्यांत लग्न होणार आहे. त्याआधी आपण काहीतरी करायलाच हवं. शेवटच्या क्षणी काही बिघडलं तर मामा गंगाधर दास ते सहन करू शकणार नाहीत. पण त्याचवेळी ते तुझ्याशी नुकतेच पुन्हा जुळले आहेत. आता त्यांना दुखावणंही योग्य नाही. आपण त्यांना सत्य कसं सांगायचं, ज्यामुळे त्यांचं मनही तुटणार नाही. दरम्यान गंगा विचारात हरवलेली असते, माधवच्या साधेपणाची आणि चांगुलपणाची आठवण काढत. गंगा म्हणते, कृपया मला चुकीचं समजू नका काव्याताई. मी एक गोष्ट सांगू का? काव्या म्हणते, बोल गंगा. गंगा म्हणते, मी तुला जितकं पाहिलं आणि समजून घेतलं आहे त्यानुसार तुला पैसा किंवा समाजातला दर्जा याची काहीच पर्वा नाही. नाहीतर आर्यन साध्या आयुष्यात संघर्ष करत असताना फक्त बाबांनी सांगितलं म्हणून तू त्याच्याशी लग्नाला तयार झाली नसतीस. तुला फक्त तो चांगला माणूस आहे हे महत्त्वाचं वाटलं. तू कधीच त्याला पैशावरून मोजलं नाहीस. तू फक्त त्याच्या स्वभावाला महत्त्व दिलंस. माझ्या पाहण्यात माधवही खूप चांगला माणूस वाटतो. मामा गंगाधर दासलाही वाटतं की तो कंपनी आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळू शकतो. थोडी घाबरत ती म्हणते, ताई, तू खरंच माधवशी लग्न करण्याचा विचार का करत नाहीस? असं केलंस तर ना यशोदाला ना मामा गंगाधर दासला सत्य कळेल. त्यांचं मनही तुटणार नाही. आणि जर यामुळे त्यांना आनंद मिळत असेल तर ते योग्य नाही का? मी काही चुकीचं बोलले असेल तर मला माफ कर. काव्या काही क्षण शांत राहते. गंगाला लगेच वाटतं की तिने काही चुकीचं बोललं. आर्यनलाही तिचं बोलणं योग्य वाटतं. पण लग्न हा आयुष्यभराचा निर्णय आहे. काव्याला एका अनोळखी माणसाशी फक्त परिस्थिती सावरण्यासाठी लग्न करायला भाग पाडणं योग्य आहे का? हा प्रश्न त्याच्या मनात राहतो. काव्याने आर्यनला माफ केलं असं सांगितलं होतं, पण तिच्या मनातलं त्याच्यावरचं प्रेम अजूनही संपलेलं नव्हतं. तिने एकदा त्याग केला होता, कारण तिला वाटलं होतं की जबरदस्तीने आर्यनचं लग्न केलं तर तो आयुष्यभर दुःखी राहील. पण बालपणापासून मनात रुजलेलं प्रेम इतक्या सहज पुसून टाकता येतं का? ती खरंच दुसऱ्या कोणाला नवरा म्हणून स्वीकारू शकते का? तिच्यासाठी माधव नेहमीच एक चांगला मित्र होता, त्यापेक्षा काहीच नाही. मी माधवला तसं पाहत नाही असं म्हणणार इतक्यात
हॉलमधून जोरात आवाज येतो. गंगाधर दास अचानक कोसळतात. त्यांना हृदयविकाराचा झटका येतो. तिघेही घाबरून त्यांच्या जवळ धावतात. नोकरांच्या मदतीने लगेच ॲम्ब्युलन्स बोलावली जाते आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. गंगाधर दास नेहमी आपल्या कामगारांना स्वतःच्या मुलांसारखं वागवत होते. त्यामुळे प्रेम आणि काळजीपोटी अनेक कामगारही त्यांच्या मागे हॉस्पिटलमध्ये येतात, त्यांची अवस्था जाणून घेण्यासाठी. डॉक्टर त्यांना आत घेऊन जातात आणि काव्या, आर्यन, गंगा आणि सगळे नोकर बाहेर उभे राहून चिंतेने प्रार्थना करत राहतात. काव्या म्हणते, हे अचानक कसं झालं? बाबांना अचानक हृदयविकाराचा झटका का आला? नोकर म्हणतो, मॅडम मला पूर्ण माहिती नाही. मी स्वयंपाकघरात होतो तेव्हा मी ऐकलं की ते त्यांच्या पर्सनल असिस्टंटसोबत व्यवसायाबद्दल वाद घालत होते. कंपनीचा एक मोठा टेंडर गेला आणि ते सहन करू शकले नाहीत. त्यांनी मोठ्याने ओरडल्याचा आवाज आला. मी बाहेर आलो तेव्हा ते छाती धरून खाली पडले होते. तसंच एकदा आधीही झालं होतं, जेव्हा त्यांनी तुमच्याशी लग्नाच्या मंडपात भांडण केलं होतं. हे ऐकून काव्या थक्क होते. तिला कधीच माहीत नव्हतं की त्या भांडणानंतर तिचे वडील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. म्हणजे ते खूप दिवसांपासून हृदयाच्या समस्येने त्रस्त होते. दरम्यान गिरणीत काम करत असलेला माधव कामगारांकडून ही बातमी ऐकतो आणि क्षणाचाही विलंब न करता हॉस्पिटलकडे धाव घेतो. थोड्या वेळाने गंगाधर दास शुद्धीवर येतात. डॉक्टर बाहेर येऊन सांगतात, आता ते स्थिर आहेत, पण हा दुसरा हृदयविकाराचा झटका आहे. तिसरा आला तर ते वाचणार नाहीत. काव्या म्हणते, बाबा तुम्हाला आता बरं वाटतंय ना? गंगाधर दास म्हणतात, मी ठीक आहे बाळा. तुम्ही सगळे माझ्यासोबत असाल तर मला काही होणार नाही. संध्या मध्येच बोलत म्हणते, पण भाऊ तुम्ही इतकं मनाला का लावून घेताय? व्यवसायात नफा तोटा होतच असतो. प्रत्येक वेळी जिंकता येत नाही. एका छोट्या तोट्यामुळे इतकं का व्यथित व्हायचं? तुम्हाला माहिती आहे का तुमचं असं झालं म्हणून आमचं काय झालं? तुम्हाला हृदयविकाराचा झटका आला असं ऐकून आमचंच हृदय थांबलं होतं. काव्या मनात म्हणते, डॉक्टरांनी आताच सांगितलं की त्यांना ताण देणाऱ्या गोष्टी आठवू देऊ नका. आणि आईसारखी असलेली संध्या नकळत तेच बोलत आहे. हे थांबवायला हवं. गंगाधरच्या मनात पुन्हा त्यांच्या असिस्टंटसोबत झालेल्या चर्चेची आठवण येते. गंगाधर दास म्हणतात, संध्या मी आयुष्यात अनेक तोटे पाहिले आहेत, पण यावेळी मला हादरवणारं कारण काही वेगळंच आहे. एक निर्दयी माणूस, माणसाच्या रूपातला राक्षस. त्याचं नाव आहे रुद्र. सगळेच आश्चर्यचकित होतात. संध्या लगेच विचारते, रुद्र कोण? गंगाधर दास म्हणतात, रुद्र हा आपल्या व्यवसायातील एक भयंकर प्रतिस्पर्धी आहे. आपण नेहमीच स्पर्धेत होतो, पण तो याला फक्त व्यवसाय म्हणून पाहत नाही. सरकारचे टेंडर अनेक वेळा आपण जिंकलो, त्यामुळे त्याची स्पर्धा वैयक्तिक वैरात बदलली. त्याला वाटतं त्याच्या कंपनीच्या अपयशाला मी जबाबदार आहे आणि तो मला संपवण्याच्या मागे लागला आहे. एकदा तर त्याने मला उघडपणे आव्हान दिलं होतं. मी त्याला समजावलं की टेंडर म्हणजे स्पर्धा, सगळे जिंकत नाहीत. पण तो ऐकायलाच तयार नव्हता. त्याचा द्वेष वाढत गेला. अलीकडे एक मोठा सरकारी प्रोजेक्ट आला होता. तो जिंकण्यासाठी तो काहीही करायला तयार होता. त्याने माझ्या ऑफिसमध्ये गुप्तहेर ठेवला होता, जो आपली सगळी माहिती त्याला देत होता. आपलं कोटेशन किती आहे हे त्याला आधीच कळायचं आणि तो त्यापेक्षा कमी बोली लावून टेंडर जिंकायचा. माझ्या असिस्टंटने तो गुप्तहेर पकडला आणि मला सगळं सांगितलं. ते ऐकून माझं मन खूप भारी झालं. टेंडर हरल्याचं दुःख नव्हतं, पण आपल्या ऑफिसमध्येच असा विश्वासघात झाला हे मला असह्य झालं. आपण तो गुप्तहेर पकडला, पण रुद्र साधा माणूस नाही. तो खूप शक्तिशाली गुन्हेगार आहे. राज्यभर त्याची दहशत आहे. मंत्र्यांपर्यंत त्याची पोहोच आहे. तो दुर्योधनासारखा अहंकारी आणि शकुनीसारखा कपटी आहे. जर त्याने असंच चालू ठेवलं तर आपला व्यवसाय संपेल. मी फक्त माझ्याबद्दल विचार करत नव्हतो. आपल्या कुटुंबाचं काय? आपल्या शेकडो कामगारांचं काय? या विचारांच्या ओझ्यामुळेच मला हृदयविकाराचा झटका आला. हे ऐकून काव्या घाबरते. अशा विचारांनी पुन्हा त्यांची तब्येत बिघडू नये. काव्या ठामपणे म्हणते, बाबा जे झालं ते झालं. प्रत्येक समस्येचा उपाय असतो आणि आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. कृपया हा ताण घेऊ नका. तुम्ही आत्ताच बरे झाला आहात. पुन्हा स्वतःला त्रास देऊ नका. फक्त शांतपणे विश्रांती घ्या. माधवही त्यांना धीर देतो. सगळ्यांच्या समजावण्यानंतरही गंगाधर दासच्या मनातून चिंता जात नाही. त्यांना माहीत आहे रुद्र खूप धोकादायक आहे, पण काव्याच्या काळजीचा मान ठेवून ते डोळे मिटतात आणि विश्रांती घेण्याचा प्रयत्न करतात. काव्या त्यांच्यावर चादर व्यवस्थित घालते. डोळे मिटून आणि शांत झोपा बाबा. आम्ही डॉक्टरांशी बोलून तुमच्या डिस्चार्जबद्दल विचारतो. काही हवं असेल तर आम्हाला हाका मारा.
ती सगळ्यांना बाहेर येऊन जाते. दरम्यान संध्या विचारात हरवलेली असते. रुद्र, तो माझ्यासाठी उपयोगी पडू शकतो का? जर मी योग्य चाल खेळली तर तो मला सूट घ्यायला आणि गंगाधर दासची संपत्ती मिळवायला मदत करू शकतो. कदाचित मला त्याच्याशी हातमिळवणी करावी लागेल. काव्या बाहेर येऊन मनोमन प्रार्थना करते. देवा, माझ्या बाबांना पूर्णपणे बरं होऊ दे. त्यांना पुन्हा कधी अशी वेळ येऊ नये. दुसऱ्या दिवशी गंगाधर दासची तब्येत सुधारते आणि डॉक्टर त्यांना घरी जाण्याची परवानगी देतात. काव्य आणि माधव त्यांची खूप काळजी घेतात. वेळेवर औषध देतात. माधव त्यांच्या भोवती फिरत प्रत्येक गरज भागवत असतो. हे पाहून गंगाधर दासच्या मनात एक विचार येतो. लग्नाला आता फक्त 10 दिवस उरले आहेत. हा शुभ मुहूर्त आहे. काहीही झालं तरी तो पुढे ढकलायचा नाही. काहीही झालं तरी लग्न नियोजित वेळेतच होणार. तब्येत ठीक नसतानाही गंगाधर दास स्वतः सगळ्या तयारीत सहभागी होऊ शकत नव्हते. पण ते फोन करून आणि सगळ्यांवर लक्ष ठेवून लग्नाच्या तयारीचं मार्गदर्शन करत होते. हे पाहून काव्य आणि संध्या दोघीही अस्वस्थ होतात. काव्या मनात विचार करते, बाबा अजून पूर्णपणे बरेही झाले नाहीत आणि ते आधीच लग्नाची तयारी करत आहेत. हे थांबवण्याचा काहीच मार्ग नाही का? दुसरीकडे संध्याच्या मनात वेगळेच विचार सुरू असतात. गंगाधर दास अजून खूप अशक्त आहेत. जर मी आत्ताच काव्य आणि माधवचं सत्य उघड केलं तर लग्न तर रद्द होईलच, पण त्या धक्क्याने त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आणि यावेळी कदाचित ते वाचणारही नाहीत. पण मी सत्य कसं उघड करू? माझ्याकडे कोणताही ठोस पुरावा नाही. एकच मार्ग आहे, काव्यालाच स्वतः कबूल करायला लावणं. तिने एक गोष्ट लक्षात घेतली होती. जेव्हा जेव्हा लग्नाचा विषय निघतो तेव्हा काव्याच्या चेहऱ्यावर भीती आणि संकोच स्पष्ट दिसतो. ती माधवशी लग्न करणार असली तरी तिच्या मनातलं जुनं प्रेम अजून पूर्णपणे संपलेलं नाही. तिच्या हावभावांवरून ते स्पष्ट दिसत होतं. संध्या आतापर्यंत वाट पाहत होती. कदाचित काव्या स्वतःचं हे लग्न थांबवेल, पण आता लग्न अगदी जवळ आलं होतं. तिला कळलं आता आणखी वाट पाहून चालणार नाही. संध्याकाळ. सापडा तयार. थंड वारा अंगणातून वाहत होता. सगळे चहा आणि नाश्त्यासोबत बसून गप्पा मारत होते. वातावरण हलकं होतं, पण आतून एक वादळ तयार होतं. संध्या योग्य वेळ साधून हसत म्हणाली, काव्या, मला खूप दिवसांपासून तुला एक प्रश्न विचारायचा होता. तू आणि माधव एकमेकांच्या प्रेमात कसे पडलात? पहिल्यांदा कधी भेटलात? मला तुमची प्रेमकथा ऐकायची खूप उत्सुकता आहे. गंगाधर दासही उत्सुकतेने म्हणाले, हो बाळा, मलाही जाणून घ्यायचं आहे. मी कितीही शोधलं असतं तरी माधवसारखा चांगला जावई मला मिळाला नसता. सांग ना, तुमची गोष्ट कशी सुरू झाली? काव्य आणि माधव एकदम तबकतात. सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळतात. त्यांच्या अंगावर शहारे येतात. कपाळावर घामाचे थेंब जमा होतात. संध्या मनात हसते. आता बघते तुम्ही यातून कसे सुटता. काय झालं काव्या, एवढं लाजतेस का? संध्या निरागसपणे विचारते. आपण सगळे आपलेच आहोत, लाजायचं काय आहे? सांग ना. गंगाधर दास हसत म्हणतात, हो बाळा, फक्त आपणच आहोत. कोणी तुला न्याय करणार नाही. शांतता. काव्य आणि माधव एकमेकांकडे घाबरून पाहतात. परिस्थिती त्यांना जखडून टाकते. दोघांनाही काहीतरी बोलणं भाग पडतं. माधव काहीतरी बनवून सांगायचं ठरवतो आणि म्हणतो, 6 महिने. त्याच वेळी काव्या त्याचं उत्तर न ऐकता म्हणते, 9 महिने. संध्याच्या मनात आनंदाची लाट उसळते. आत्ता पकडले गेले. पण त्या क्षणी गंगाधर दासचा फोन वाजतो. लग्नाच्या तयारीसंबंधी महत्त्वाचा कॉल असल्यामुळे त्यांना नीट उत्तर ऐकू येत नाही. ते फक्त म्हणतात, मी लगेच येतो, थांबा, आणि सिग्नल मिळवण्यासाठी तिथून निघून जातात. संध्या चिडून पुटपुटते, आत्ता फोन यायची काय गरज होती? गंगाधर दासला लक्षात येतं की लग्नाची तयारी व्यवस्थित चाललेली नाही, म्हणून ते स्वतः जाऊन पाहण्याचा निर्णय घेतात. सगळ्यांना सांगून ते निघून जातात. हे पाहून काव्या मनात म्हणते, आज तरी या प्रश्नाचं उत्तर देण्याची गरज नाही. ती लगेच काहीतरी कारण सांगून आत जाते. माधवही कसंबसं तिथून निसटतो. दोघेही सुटकेचा निश्वास टाकतात. पण त्यांना लक्षात येत नाही, यशोदा तिथेच होती आणि तिने त्यांची विसंगत उत्तरं ऐकली होती. तिने त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण, प्रश्न विचारल्यावरची घाबरलेली प्रतिक्रिया आणि गंगाधर दास गेल्यावरचा त्यांचा दिलासा सगळं पाहिलं. तिच्या मनात संशय निर्माण होतो. ती ठरवते सत्य शोधायचंच. दुसरीकडे संध्या तिची योजना फसल्यामुळे रागाने मुठी आवडते आणि आत जाते. घरातील हालचाली पाहून तिला जाणवतं, जर पुढच्या 2 दिवसात तिने काही कठोर पाऊल उचललं नाही
तर ती सगळं गमावेल. थोडा विचार करून तिच्या मनात एक भयानक विचार येतो. इतका त्रास कशाला घ्यायचा? काव्याचं सत्य उघड करण्याची किंवा गंगाला मारण्याची काय गरज? जर मी गंगाधर दासलाच संपवलं तर सगळं संपेल. त्याच्या मृत्यूनंतर किमान 1 महिना सगळे शोकात असतील. त्या काळात मी सगळं माझ्या नावावर करून घेईन. संपत्तीच्या हव्यासाने ती राक्षसी विचार करू लागते आणि एक भयानक योजना आखते. दरम्यान यशोदा काव्य आणि माधवच्या खोलीत त्यांच्या आधीच शिरते. कपाटामागे लपून ती सत्य जाणून घेण्यासाठी थांबते. थोड्याच वेळात काव्य आणि माधव खोलीत येतात. नवरा बायको असल्याचा दिखावा करण्यासाठी ते एकाच खोलीत राहतात, पण त्यांना एकत्र झोपणं आवडत नाही. काव्य पलंगावर झोपते तर माधव बाजूच्या सोफ्यासारख्या जागेवर झोपतो. नेहमीप्रमाणे ते झोपायची तयारी करत असतात. इतक्यात यशोदा अचानक समोर येते आणि त्यांना थेट सामोरी जाते. माधव, इथे नेमकं काय चाललंय? ती कठोर आवाजात विचारते. तिच्या अचानक समोर येण्याने दोघेही दचकून थिजून जातात. यशोदाच्या डोळ्यांतील राग आणि तिच्या प्रश्नांच्या धारदार सुरामुळे त्यांचे हातपाय सुन्न होतात. यशोदा पुढे येते, माधवचा हात पकडते आणि तो आपल्या डोक्यावर ठेवते. माझी शपथ घेऊन खरं सांग. मी बऱ्याच दिवसांपासून तुम्हा दोघांकडे लक्ष ठेवते आहे. तुमच्यात नवरा बायकोसारखं काहीच नातं दिसत नाही. माधव, तू नेहमी काव्याशी इतक्या औपचारिकपणे बोलतोस. प्रेम करून लग्न केलेल्या जोडप्यांमध्ये इतका दुरावा कसा असू शकतो? जे प्रेमी लग्न करतात ते एकमेकांना आपुलकीने हाक मारतात. पण मी कधीच तुम्हा दोघांना हातात हात घालून चालताना किंवा थोडंसंही जवळीक दाखवताना पाहिलं नाही. उलट तुम्ही दोघे नेहमी एकमेकांपासून अंतर ठेवता, जणू काही अनोळखी आहात. जेव्हा तुझ्या बाबांनी तुमचं लग्न धूमधडाक्यात करण्याची घोषणा केली तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता, भीती आणि काळजी होती. प्रेम करणाऱ्या 2 माणसांना त्यांच्या लग्नाची भीती का वाटावी? प्रत्येक वेळी मी तुम्हाला पाहते तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी लपवत आहात. काहीतरी सांगायचं आहे पण सांगू शकत नाही. आणि आज माझा संशय आणखी वाढला. संध्याने विचारलं की तुमचं प्रेम कधी सुरू झालं, तेव्हा तुम्ही दोघांनी वेगवेगळी उत्तरं दिलीत. म्हणूनच मी थेट इथे आले. आता काही लपवण्याची गरज नाही. खरं काय चाललंय तुमच्यात? की काही गैरसमज आहे? नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, पण हे साधं भांडण वाटत नाही. यशोदाच्या या थेट प्रश्नांनी दोघेही जाळ्यात अडकतात. तिने शपथही घ्यायला लावली असल्यामुळे आता त्यांच्याकडे सत्य सांगण्याशिवाय पर्याय राहत नाही. माधव एक दीर्घ श्वास घेतो. आई, मी सगळं सांगतो, पण तू मला एक वचन दे. तू हे खूप मनाला लावून घेऊ नकोस आणि रागवू नकोस. मला तुझ्यामुळे काही त्रास व्हावा असं वाटत नाही. यशोदा त्याच्याकडे आश्चर्याने पाहते. माधव दरवाजे बंद आहेत का ते तपासतो आणि मग सुरुवातीपासून घडलेली सगळी गोष्ट सांगायला लागतो. क्षणभरासाठी यशोदा स्तब्ध होते. ती काहीच बोलत नाही. माधव चिंताग्रस्त होऊन तिला हलवतो. आई, म्हणूनच मला तुला सांगायला भीती वाटत होती. आम्हाला माफ कर. आम्ही हे सगळं फक्त तुझ्या सुरक्षिततेसाठी केलं, पण आता गोष्ट खूप पुढे गेली आहे. यशोदाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. ती काव्याचे हात घट्ट पकडते. माझं लेकरू, काव्या, मला असं बोलायला नको, पण मला तुझ्या पायाशी पडावंसं वाटतंय. पण त्याऐवजी मी तुझे हात धरते, माझ्याच मुलीसारखे. आजकाल मुलं आईवडिलांना सहज सोडून देतात, पण तू, ज्याचा माझ्याशी काही संबंध नव्हता तरीही तू माझ्यासाठी पुढे आलीस. जेव्हा तुला कळलं की मी हॉस्पिटलमध्ये गंभीर अवस्थेत आहे आणि त्यानंतर तू जे केलंस ते कोणतीही स्त्री सहज करणार नाही. तू माझ्यासाठी माधवची बायको असल्याचा दिखावा करायला तयार झालीस. तू माझ्यासाठी जे केलंस ते माझ्या स्वतःच्या मुलापेक्षा मोठं आहे. पण मला खूप दुर्दैवी वाटते, कारण इतक्या मोठ्या मनाची मुलगी खरंच माझी सून नाही. काव्या लगेच तिला थांबवते. कृपया असं बोलू नका. मला तुमची मुलगी समजा. माधव हलकंसं असतो. आई, हीच तिचा साधेपणा आहे. सगळं नाटक हिनेच आपल्यासाठी सुरू केलं आणि आता सगळा ताणही तीच सहन करते आहे. पण तरीही ती आमच्याकडून धन्यवादसुद्धा स्वीकारत नाही. यशोदा विचारते, आता पुढे काय करायचं ठरवलं आहे तुम्ही दोघांनी? माधव म्हणतो, तेच कळत नाही आई. देवाच्या कृपेने तू हे सगळं समजून घेत आहेस, पण इतर लोक कसे प्रतिक्रिया देतील हे आम्हाला माहीत नाही. यशोदा थोडी संकोचून म्हणते, काव्या, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. मला माफ कर. दरम्यान संध्या तिच्या योजनेच्या वेडाने पछाडलेली गंगाधर दास यांना जगातील सर्वात विषारी सापाच्या विषाने मारण्याचा निर्णय घेते. ती एका सापवाल्याला लाच देऊन इतकं भयंकर विष मिळवते की ते घेतलेल्या व्यक्तीला मरायच्या आधी असह्य वेदना सहन कराव्या लागतील.
एवढंच नाही तर गंगाधर दास यांच्या वयाचा फायदा घेत ती डॉक्टरलाही लाच देऊन हे सगळं फूड पॉयझनिंग असल्याचं खोटं घोषित करायला लावण्याची योजना आखते. गरज पडली तर ती रुद्रवर खुनाचा आरोपही टाकणार आहे. माधवच्या खोलीत परत यशोदा शेवटी काव्याला विचारते, तुम्ही दोघं हे लग्न खरं का करत नाही? मग सगळ्या समस्या संपतील. माधव दचकतो. आई, विचार न करता असं कसं बोलतेस? काव्याला यामुळे अस्वस्थ वाटेल. आपण खूप साधे लोक आहोत आणि ती ऐशोआरामात वाढलेली आहे. आपला आणि तिचा स्तर कधीच जोडू शकत नाही. मी तिच्याशी लग्न कसं करू? यशोदा सुस्कारा टाकते. माधव बरोबर बोलतोय. त्यांची श्रीमंती आणि दर्जा आपल्यापेक्षा खूप वरचा आहे. मी फक्त आई म्हणून विचार केला. माझ्या मुलासाठी चांगली सून मिळावी म्हणून असं म्हणाले. काव्या शांतपणे म्हणते, मी कधीच लोकांचं मूल्य त्यांच्या पैशांवर किंवा दर्जावरून ठरवत नाही. गंगाधर दास यांनी मला आधीच असं सुचवलं होतं. ते म्हणाले होते की माधवशी लग्न केलं तर सगळे प्रश्न कायमचे सुटतील. पण मला तुमच्यावर हे ओझं टाकायचं नव्हतं. खरं सांगायचं तर मी अजूनही आर्यनवरच्या माझ्या प्रेमातून बाहेर आलेली नाही. जवळजवळ 20 वर्ष झालीत. काहीही झालं तरी मी त्याला विसरू शकत नाही. म्हणूनच मी कोणाशी लग्न करायला तयार नाही. फक्त माधवच नाही तर कोणाशीही नाही. माधव माझा खूप चांगला मित्र आहे, जो मला सगळ्यांपेक्षा जास्त समजतो. कृपया माझा गैरसमज करू नका. माधव म्हणतो, आत्तासाठी माझ्याकडे एक योजना आहे. तो पुढे सांगतो, लग्नाच्या विधीमध्ये मंगळसूत्र बांधण्याच्या वेळी आपण आग्रह धरू की आर्यनने आधी गंगाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधावं. तो 3 गाठी बांधून पूर्ण करताच मी अचानक झटका आल्यासारखा खाली कोसळेन. काव्या, त्या क्षणी तू लगेच म्हणायचं, मी डॉक्टरला बोलावते आणि आपल्या ठरलेल्या डॉक्टरला फोन करायचा. तो मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल आणि जाहीर करेल की मला कॅन्सर किंवा एखादा गंभीर आजार आहे. तो सांगेल की मला तातडीने 2 महिन्यांचा उपचार आवश्यक आहेत आणि त्या काळात मला हॉस्पिटलमध्ये ठेवेल. या 2 महिन्यात गंगाधर दास दुसरं लग्न लावू शकणार नाहीत. गरज पडली तर 2 महिन्यांनंतर डॉक्टर आणखी 1 महिना पूर्ण बेडरेस्ट सांगेल. म्हणजे आपल्याला एकूण 3 महिने मिळतील. त्या काळात तू हा सगळा प्रश्न सोडवण्याचा काहीतरी मार्ग शोध. आणि जर त्या वेळेपर्यंत आपण खरं सत्य उघड करू शकलो नाही तर मी पुढचं पाऊल उचलेन. डॉक्टर जाहीर करेल की माझी अवस्था शेवटच्या टप्प्यात आहे आणि मी जास्त दिवस जगणार नाही. तेव्हा मी स्वतः गंगाधर दास यांच्याकडे जाऊन सांगेल, मी जास्त दिवस जगणार नाही. तुमच्या मुलीचं भविष्य उज्ज्वल आहे. माझ्याकडे तिचं आयुष्य खराब होऊ नये. कृपया तिचा घटस्फोट करून तिच्यासाठी दुसरा योग्य मुलगा पहा. या जगातला कोणताही बाप आपल्या मुलीचं आयुष्य एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त माणसाशी बांधून ठेवणार नाही. तो नक्कीच घटस्फोटाला मान्यता देईल. अशा प्रकारे आपण हे संपूर्ण नाटक खरं उघड न करता संपवू शकतो. आत्ता तरी यापेक्षा चांगली योजना माझ्या डोक्यात येत नाही. दुसऱ्या दिवशी संध्या स्वयंपाकात उभी असते. गारुडीने आणलेली विषाची बाटली ती उघडते. तिच्या मनात रागाची ज्वाला पेटलेली असते. ती ते विष कॉफीच्या कपात मिसळते. गंगाधर दास, तुझ्यामुळे मला किती त्रास सहन करावा लागला याची तुला कल्पनाही आहे का? तू स्वतःला काय समजतोस? तुला वाटतं का की हा महालासारखा बंगला, ही जमीन, हे कारखाने तू स्वतः उभे केलेस? हे सगळं माझ्या वडिलांच्या संपत्तीवर उभं आहे. त्यांच्या मालमत्तेमुळेच तू आज हे ऐश्वर्य उपभोगतो आहेस. ही संपत्ती फक्त तुझी नाही, ती माझीही आहे. मग मला या घरातून हाकलून देण्याचा अधिकार तुला कोणी दिला? आजही मला गावकऱ्यांनी केलेला अपमान आठवतोय. त्यांच्या शिव्या, त्यांनी माझ्यावर फेकलेले दगड, त्यांच्या शब्दांनी अजूनही माझ्या हृदयाला भोसकून टाकतं. त्यांनी माझ्याशी एखाद्या भटक्या कुत्र्यासारखं वागणूक दिली. आणि तू मला घराबाहेर काढताना एक पैसाही दिला नाहीस. माझ्याच घरातून मला बाहेर जाण्यास सांगण्याची तुझी हिंमत कशी झाली? माझ्या हक्काचा हिस्सासुद्धा दिला नाहीस. मी जी राणीप्रमाणे जगायला हवी होती ती रस्त्यावर भीक मागायला लागली. त्या दिवशी सगळं गाव माझ्या विरोधात उभं राहिलं होतं. मला मरून जावंसं वाटलं होतं, पण मी मरले नाही. माहीत आहे का? 2 कारणं होती. पहिला, माझा मुलगा तेव्हा 6 वर्षांचाही नव्हता. मी मेले असते तर त्याचं काय झालं असतं? आणि दुसरं, कमकुवत लोक लाजेमुळे आत्महत्या करतात, पण मजबूत लोक योग्य वेळेची वाट पाहतात आणि प्रत्येक अपमानाचा बदला घेतात. खरा बदला घेणारा आपल्या शत्रूला 10 पट वेदना देतो. एक दिवस माझी वेळ येणार होती. मी पुन्हा या घरात येणार आणि माझा हक्क परत मिळवणार. ह्याच विश्वासाने मी त्या दिवशी जिवंत राहिले. आणि आता माझा बदला तुझ्या स्वतःच्या मुलीच्या रूपात माझ्या समोर आला आहे. जसं एखादी वेल अचानक पायात गुंतते, तशी तुझी मुलगी मला इथे घेऊन आली.
आज तीच तुझ्या मृत्यूचं कारण ठरणार आहे. मी जी 20 वर्ष राणीप्रमाणे जगायला हवी होती ती मी गरिबीत घालवली. रोज एक वेळ जेवण मिळेल की नाही याची झगडत राहिले. प्रत्येक दिवस मी एका आशेवर जगले की तू माझ्यापेक्षा 10 पट वेदना सहन करशील. पण तुला सरळ मारण्यात मजा नाही. माझा प्लॅन असा होता की आधी काव्याचं लग्न माझ्या मुलासोबत लावायचं, सगळी संपत्ती आपल्या ताब्यात घ्यायची आणि मग तुझ्या डोळ्यांसमोर तिला हळूहळू संपवायचं, जेणेकरून तू प्रत्येक क्षण नरक भोगशील. माझा मुलगा जो राजकुमारासारखा जगायला हवा होता तो माझ्यासोबत रस्त्यावर आला. त्याचं बालपण हसण्यात आणि खेळण्यात जायला हवं होतं, पण त्याला भीक मागावी लागली. आई म्हणून आपल्या मुलाला उपाशी पाहण्याचं दुःख काय असतं तुला माहीत आहे का? कोणत्याही आईला असं दुःख सहन करायला लागू नये. आणि आता तुलाही तेच सहन करावं लागेल. पण सध्याच्या परिस्थितीत मला माझा प्लॅन बदलावा लागतोय. ही संपत्ती मिळवायची असेल तर तुझा मृत्यू आवश्यक आहे. काही हरकत नाही. हे विष माझ्या बदलेचा काही भाग तरी पूर्ण करेल. तू हे पिताच हे विष तुझ्या रक्तात मिसळेल, तुझ्या शरीराच्या प्रत्येक पेशीत पोहोचेल आणि तुला असह्य वेदना देईल, नरकातील कोणत्याही यातनेपेक्षा जास्त. तू आधीच म्हातारा झाला आहेस. थोडासा ब्लड प्रेशर वाढलासुद्धा तुला सहन होत नाही. मग हे विष तुला काय करेल कल्पना कर. प्रत्येक क्षण तुला मृत्यूपेक्षा जास्त वेदनादायक वाटेल. तू सेकंद मोजत बसशील मृत्यूची वाट पाहत. मी वर्षानुवर्ष जो नरक भोगला तो तू काही मिनिटात भोगशील आणि मग तुझं आयुष्य संपेल. पण काळजी करू नकोस. तुझ्या सगळ्या चांगल्या कामांमुळे तू नक्की स्वर्गात जाशील. तिथून बघत बस मी कसं सगळं ताब्यात घेते आणि तुझ्या मुलीला त्रास देते. तू काहीही करू शकणार नाहीस, फक्त बघत राहशील. दरम्यान गंगाधर दास हॉलमध्ये बसलेले असतात. लग्नासाठी सगळ्यांना निमंत्रण दिलं आहे का याची खात्री करत असतात. कोणी राहिलं तर नाही ना असा विचार त्यांच्या मनात चालू असतो. तेवढ्यात संध्या तिचं दुष्ट हसू लपवत हातात कॉफीचा कप घेऊन हॉलमध्ये येते. संध्या म्हणते, भाऊ, मी तुमच्यासाठी कॉफी बनवली आहे, कृपया घ्या. गंगाधर दास म्हणतात, अगं तू कशाला त्रास घेतलास कॉफी बनवायला? हे काम नोकरांनीही केलं असतं आणि शिवाय मी कॉफी मागितलीही नव्हती. संध्या म्हणते, भाऊ, तुम्ही सांगितल्यावरच मी सगळं करायचं का? मी काही दिवसांपासून तुमच्याकडे लक्ष ठेवते आहे. तुम्ही लग्नाच्या तयारीत इतके व्यस्त झाला आहात की तुम्ही नीट खाणं पिणं आणि झोपणं सुद्धा विसरलात. लग्नाची उत्सुकता मला समजते, पण तुम्ही स्वतःला इतका का त्रास देता आहात? वेळेवर खाल्लं प्यायलं नाही, आराम केला नाही तर शरीर साथ देणार नाही. अशाने अगदी बाळाला सुद्धा अशक्तपणा येतो. असं चालू ठेवलं तर उद्याच्या लग्नाचा आनंद घेण्यासाठी ताकद कशी राहील? म्हणूनच मी तुमच्यासाठी प्रेमाने ही कॉफी बनवली आहे, तुम्हाला थोडं फ्रेश वाटावं म्हणून. गंगाधर दास तिच्या खोट्या काळजीने भारावून जातात. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू येतात, पण त्या प्रेवळ हावभावामागचं काळं सत्य त्यांना दिसत नाही. गंगाधर दास म्हणतात, माझ्यासारख्या माणसाला तुमच्यासारखी माणसं मिळाली आहेत, जी मला इतकं खरं प्रेम देतात, तर मला काहीच होणार नाही. उद्या माझ्या मुलाचं लग्न आहे. तू स्वतः इतकी कामात व्यस्त असशील तरीसुद्धा माझ्यासाठी वेळ काढलास. ज्या कुटुंबात तुझ्यासारखी बहीण असते ते कुटुंब खूप भाग्यवान असतं. प्रत्येक माणसाला तुझ्यासारखी बहीण मिळायला हवी. तो प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. किती वर्ष झाली. शेवटचं तू बनवलेलं जेवण मी तुझ्या लग्नानंतर खाल्लं होतं. एवढ्या वर्षांनंतर आज पुन्हा तुझ्या हातची कॉफी पिण्याचा योग आला. तू दाखवलेलं प्रेमच माझा सगळा थकवा दूर करून गेला आहे. कॉफीची चव कशी असली तरी माझ्यासाठी ती अमृतासारखीच आहे. तर यानंतर पुढे गंगाधर दास ती विषाने भरलेली कॉफी पितात का आणि त्यानंतर काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.